2 महिन्यापासून अंधारात असलेल्या गावात मदतीला धावली वंचित बहुजन आघाडी। थारगाव 2 महिन्यापासून अंधारात, गावचा वीज पुरवठा लवकर सुरू करा, नसता करणार आंदोलन। जालना तालुक्यातील थारगाव मागील 2 महिन्यापासून अंधारात आहे। महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी येथील नागरिकांचे वीज कनेक्शन तोडल्याने या गावातील नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। वसुलीच्या नावाखाली ऐन सणासुदीच्या काळात महावितरणकडून थार गावातील लाईट कट करण्यात आली आहे। त्यामुळे मागील 2 महिन्यापासून येथील ग्रामस्थ अंधारात आहेत। याचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून त्यांना रात्री अभ्यास करता येत नाही, तर गावातील गिरण्या बंद असल्याने दळणाची समस्या देखील भगिनींना निर्माण झाली आहे। त्यामुळे महावितरणने तात्काळ वीज जोडणी करून द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे। या गावची पाहणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केली असून त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी आणि अधीक्षक अभियंता यांच्याशी बातचीत केली आहे। तात्काळ वीज सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। या प्रसंगी या गावातील वैविध्य महिलांनी पाणावलेल्या डोळ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्याकडे दाद मागत आमच्या गावात लाईट सुरू करा अशी मागणी केली। कारण आमच्याकडे कोणी आमदार खासदार डोकून सुद्धा पाहत नाही, मग आम्ही माणसं नाहीत का? माणुसकी म्हणून वंचित बहुजन आघाडी या सर्व गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी शाश्वती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिली आहे। या संदर्भात त्यांनी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना तात्काळ कॉल करून माहिती दिली व लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। नसता वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलमध्ये आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी त्यांनी दिला आहे। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शेख लालाभाई, जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष भानदास साळवे, अंकुश गाडेकर, सुनील लोखंडे, नितेश शिंदे, आकाश साठे, ओम जाधव, अरुण गायकवाड, कैलास जाधव, मीना पाचगे, उज्ज्वलाबाई गाडेकर, सुशलाबाई कानुले, सत्यभामा जाधव, नंदा गाडेकर, अरुणाबाई खरात, पूजा लहाने आदी उपस्थित झाले होते। 2 महिने झाले तशी आमच्या गावाला लाईट नाहीये आणि मला दिवसा म्हणजे कॉलेजला जावं लागतं आणि 4 ते 5 माझा क्लास राहतो आणि मग दिवसा मला त्यासाठी अभ्यासाला टाइम भेटत नाही आणि रात्री अभ्यास करावा तर मग आमच्या गावाला रात्रीच्या लाईट नाही असते राहत। तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या गावाला लवकरात लवकर लाईट यावी। त्यामुळे माझंच नाही तर आमच्या गावच्या सर्व मुलांचा म्हणजे अभ्यास थांबलेला आहे, नुकसान होते आहे आणि पुन्हा ते आणि आम्हाला अनेक खूप प्रॉब्लेम्स बघावे लागत आहे। जसं की रात्रीच्या अंधारात स्वयंपाकाला दिसत नाही आमच्या घरातल्या आईला यांना आणि रात्री पुन्हा अडचणीचं सुद्धा भेव असतं, कारण की आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने गावतळात सापाचे वगैरे हे भीती असते। त्यामुळे लवकरात लवकर लाईट आली पाहिजे ना आमच्या गावाला, आमची हीच मागणी आहे। माझं नाव मनोहर गायकवाड। थारगाव अंधारात आहे, इथे एमएससीबी वाल्यांनी लाईट कट केलेली आहे, तुम्ही पाहणी केली, काय आढळून आलंय, काय इशारा असेल? या आपल्या जालन्याच्या हाकीच्या अंतरावर जालना तालुक्यामध्ये जालना 101 विधानसभामध्ये हे थार धाडी गाव जैन ग्रामपंचायत आहे आणि ह्या गावामध्ये 2 महिन्यापासून हे लोक अंधारात आहे। तुम्ही आता लहान लेकराच्या सुद्धा यथा जाणून घेतलेले आहे, माता बहिणीच्या सुद्धा यथा या ठिकाणी जाणून घेतलेले आहे। खूप गंभीर विषय हो की एक शहराच्या जवळचं गाव आणि चांगला विकासाचा चेहरा असं म्हणणारं गाव हे जवळचं गाव असल्या कारणाने या गावामध्ये 2 महिन्यापासून या लोकांना लाईट नाही, यांच्या लेकराचे अभ्यास रुकलेले आहे, सणासुदी तोंडावर आलेली आहे, उद्या दसरा आहे, आता यांचा दसरा बी अंधारात होतो का असा लोकांना प्रश्न पडलेला आहे। त्यांना संध्याकाळ दिवसभर आता असा पाऊस चालू आहे, पावसानं धुवाधार का असा पाऊस असल्या कारणाने शासन एकीकडून लोकांना मदत करता म्हणतंय आणि एका बाजूने अधिकारी शासनाचे ते अधिकारी असा नालायकपणा या ठिकाणावर करतात। बाजूच्या गावामध्ये लाईट आहे, शेतातली लाईट आहे आणि गावठाण्यातली 2 महिन्यापासून लाईट नाही। या घटनेचा सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करतो, कारण की जो कोणता अभियंता आहे, जो कोणी वायरमन आहे इथला, ज्याला हे त्याला कट केलेला आहे आणि त्या गावाला लाईट नाही, याचा आम्ही निषेध करतो। आता त्याला आम्ही तुमच्या माध्यमातून इशारा देतो, गावाच्या वतीने असा इशारा देतो, आम्ही त्याला आता प्रश्न विचारायला जाणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आम्ही आता या ठिकाणी खरोखर या लोकांची भावना जाणून घ्या। आम्हाला 2-3 दिवसापासून त्याला माता बहिणी फोन करत होत्या, आम्हाला वाटलं बाबा कोणीतरी करेल, इथं स्थानिकचे कोणी लोक करतात, स्थानिकचे जे प्रतिनिधी आहे हे सुद्धा डोळे बंद करून बसलेले, यांचं फक्त शहरावर ध्यान आहे। महानगरपालिका आली, त्यांचं तेवढ्या जागांमध्ये कुरघोडी चालू आहे, माझी तसंच करतो आणि आजी तसंच करतो। आमचा या ठिकाणावर आम्ही या लोकांच्या वतीने आम्ही या ठिकाणच्या अभियंताला आम्ही इशारा देतो की वंचितच्या स्टाईलमध्ये आम्ही त्याला प्रश्न विचारणार आहे। आज कायदा सुविधा जर बिघडायची नसेल तर त्या अभियंताने तात्कालीन ही लाईट चालू करावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही वंचित बहुजन आघाडी स्टाईल मध्ये त्याला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू आणि त्या अधिकाऱ्याला जॉब विचारू। आता जॉब कसा विचारणार आहे, त्यामुळे गुन्हा दाखल होईल का ते होईल का, आम्ही तशा गोष्टीला घाबरत नाही, कारण आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार आहे। आम्ही आता या ठिकाणी इथून आता तातडीने या लोकांची व्यथा जाणून घेऊन
आता वंचित बहुजन आघाडीची सगळी टीम, आमचे तालुका अध्यक्ष आलेले आहे, शेख लालाभाई, अंकुश गाडेकर आहे, संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे. आम्ही सगळेजण आता लेटर पॅड तक्रार लिहिणार आहे आणि ते त्या अभियंत्याला देणार आहे. तिथं अनुचित प्रकार जर घडला त्याची संपूर्ण जिम्मेदारी शासनावर आहे. कलेक्टर मॅडमला सुद्धा मी आता कॉल करणार आहे, त्याला सुद्धा गावाची यथा सांगणार आहे. ताबडतोब त्यांनी लाईट या गावाला 2 दिवसात द्यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तिथे आंदोलन करणार आहे.